नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका पाटील आपल्यासाठी घेऊन आले आहे एक एकदम जबरदस्त टेक अपडेट. आजची बातमी आहे कोको रोबोटिक्सची. ही स्टार्टअप म्हणजे रॉकीसारखे दिसणारे रोबोट्स जे आपल्यासाठी पार्सल्स आणतात ना, हेच ते. तर ह्यांनी गेल्या 5 वर्षात खूप डेटा गोळा केलाय. त्यांच्या रोबोट्सनी लाखो मैल प्रवास केलाय, सगळं अर्बन सेटिंग्जमध्ये. म्हणजे फॅन्सी शहरांमध्ये जिथे गोंधळ जास्त असतो तिकडे हे बॉट्स फिरलेत. आणि आता काय, ह्या सगळ्या प्रचंड डेटाचा उपयोग करण्यासाठी कोको रोबोटिक्सनी एक फिजिकल AI लॅब सुरू केली आहे. म्हणजे भाग आहे क. आणि लाइटिंग कोण करते तर UCLAचे प्रोफेसर बोले झो. खरं तर हे प्रोफेसर आता कंपनीचे चीफ AI सायंटिस्ट पण बनले आहेत. ह्यांचा मेन गोल काय आहे तर हे रोबोट्स पूर्णपणे ऑटोनॉमस म्हणजे स्वतःहून चालतील, ऑब्स्टॅकल्सना नॅव्हिगेट करतील. यामुळे डिलिव्हरी कॉस्ट्समध्ये पण खूप बचत होईल, म्हणजे आपल्याला स्वस्त डिलिव्हरी मिळेल. CEO झॅक रॅश म्हणतात, आमच्याकडे इतका डेटा आहे की आता आपण फिजिकल AIमध्ये खूप रिसर्च ॲक्सेलरेट करू शकतो. आणि प्रोफेसर झो तर रोबोट नॅव्हिगेशन आणि कम्प्युटर व्हिजनमध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांच्या एक्सपर्टीजमुळे कोको रोबोटिक्सला नेक्स्ट लेव्हलवर जायला मदत होईल. ही नवीन लॅब OpenAI सोबतच्या कोलॅबोरेशनपेक्षा वेगळी आहे. इथे कलेक्टेड डेटा वापरून लोकल मॉडेल्स इम्प्रूव्ह केले जातील. त्यांचं अल्टिमेट ध्येय काय आहे तर हायर क्वालिटी सर्व्हिस मिळवणे, पण एक्स्ट्रीमली लो प्राईसमध्ये. म्हणजे सगळ्यांसाठी डिलिव्हरी स्वस्त आणि सहज सुलभ करणं. एकंदरीत कोको रोबोटिक्स आणि UCLAची ही पार्टनरशिप फ्युचरची डिलिव्हरी सिस्टम कशी असेल याची एक झलक दाखवतीये. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. टेक तडका 24/7 साठी मी प्रियांका पाटील. धन्यवाद.